मगाशी अरविंद दादांनी एक गोष्ट सांगितली मला, त्यावेळेस माझ्या अंगावर शहारे निर्माण झाले. ज्यावेळेस शिक्षण घेत होतो त्यावेळेस सांगोला आणि इकडचा सगळा पट्टा साताऱ्याचा काही मानदेश दुष्काळी भाग म्हणून ओळख असणारा भाग म्हणून याची कायम ओळख आम्हाला पुस्तकामधून वाचायला मिळायची. दुष्काळी भाग म्हणजे परिस्थितीनं मनानं गरीब लोक असं वाटायचं, पण त्यातली परिस्थितीनं कदाचित गरीब असतील, परंतु जिल्ह्याच्या एका टोकाला असताना ज्या राजाची प्रेरणा जे घेतं, ज्या राजाची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण करताना सुद्धा घेतली, आणि जो राजा या देशाला, या भारताला, या महाराष्ट्राला मागच्या कित्येक पिढ्यांपासून आदर्श वाटत राहिला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं 1,37,00,000 रुपयाचं भव्य स्मारक या सांगोलकरांनी उभारलेलं, त्याबद्दल जोरदार टाळ्या. दुसऱ्या एका गोष्टीसाठी याच लावून अभिनंदन केलं पाहिजे. हे एवढं 1,67,00,000 रुपयांचं भव्य स्मारक जे प्रेरणा देत राहील पुढच्या पिढ्यांना, ते उभा करताना सांगोलकरांनी या भिकारी सरकारचा 1 रुपया सुद्धा घेतला नाही. त्याबद्दल आरक्षण का पाहिजे, कशासाठी पाहिजे ही सांगायची ही वेळ नाही, त्यामुळे मी त्याच्यावर जास्त वेळ घालवत नाही. कुणाला आरक्षण पाहिजे, का पाहिजे, कशासाठी पाहिजे, बारकी पुरं सुद्धा सांगायला लागल्या. सगळी जी मंडळी बसते ती ताबूत सुलापून निघालेली आहे. प्रत्येकानं भोगलंय. जे आपलं पोरगं, जे आपली मुलगी आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवतो, तळहाताच्या फोडाप्रमाणे तिला शिकवतो, त्या आपल्या पुरीचा 2 मार्काने MBBS ला नंबर लागल्यानंतर तिची मैत्रिणी MBBS ला जाते ओबीसी समाजातली, आणि तिच्यापेक्षा जास्त मार्क असून ओपनचं मेरिट जास्त लागल्यामुळं 2 मार्काने ज्यावेळेस तिला BAMS ला ऍडमिशन घ्यावं लागतं किंवा फार्मसीला ऍडमिशन घ्यावं लागतं, त्यावेळेस तिच्या डोळ्यातनं आलेलं 2 थेंब आणि तिच्या डोळ्यात 2 थेंब आलं म्हणून आई बापाच्या आणि आज्याच्या डोळ्यात आलेलं 2 थेंब या जगातलं कोणतेही सरकार ते पाप फेडू शकत नाही. ह्यातली कितीतरी मंडळी अशी आहे की ज्यांनी रुग्णावर हात ठेवून आयुष्यभर रानात गुळ भागलाय, आयुष्यभर उसाची दारं धरल्यात, आयुष्यभर कडबा काढलाय, धुंदरा काढलाय, खरी केले, आणि माझं पोरगं, माझी मुलगी शिकावी, माझ्या पोरानं डॉक्टर व्हावं, वकील व्हावं, या सांगोलमधल्या गावागावामध्ये लाल दिव्याच्या गाड्या फिरावा, माझं पोरगं अधिकारी व्हावं, माझं पोरगं